हॅलो फ्रेंड्स, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता आपण बँकिंग अवेअरनेस हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित प्रश्न आपण बघत आहोत. या सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतात किती विकास बँका आहेत? 5, 6, 7 की 8? आपण देखील प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून देऊ शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 विकास बँका आहेत. पुढील प्रश्न, भारतातील बँकांचा विमा कोण उतरवतो? IRDA, एक्झिम, DICGC की ECGC? तर भारतातील बँकांचा विमा कोण उतरवतो? राईट आन्सर आहे DICGC, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, NBFC चे पूर्ण रूप काय, म्हणजे फुल फॉर्म काय? ऑप्शन आहेत नॉन बँक फायनान्शियल कॉम्पिटिशन, नॉन बँक फॉरेन कंपनी, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी की नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन? तर NBFCचं पूर्ण रूप काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. पुढील प्रश्न, शहरी सहकारी बँकांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? अल्पकालीन सहकारी संस्था, दुय्यम सहकारी बँका, प्राथमिक सहकारी बँका की दीर्घकालीन सहकारी संस्था? तर शहरी सहकारी बँकांना कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्राथमिक सहकारी बँका, म्हणजेच प्रायमरी कॉपरेटिव्ह बँक्स. यानंतर पुढील प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1937, 1935, 1934 की 1949? तर बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना ही 1935मध्ये झाली. पुढील प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मालकी हक्क कोणाकडे आहेत? भारत सरकार आणि सार्वजनिक भागधारक यांच्या संयुक्तपणे, भारत सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे, भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे? तर सांगा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मालकी हक्क कोणाकडे आहेत? तर ते आहे भारत सरकार यांच्याकडे. अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता संपूर्ण सिलेबसवर आधारित 19,000+ प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 499. जर तुम्हाला संपूर्ण मटेरियल हे ॲप्लिकेशन थ्रू पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. तुम्हाला PDF आणि ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी भेटेल. जर तुम्हाला फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषीविषयक ज्ञान व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, सराव प्रश्नपत्रिका, मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला आता वेळ कमी आणि फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस जर करायची असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. यामध्ये तुम्हाला 250 ऑनलाईन टेस्ट भेटेल, ज्यामध्ये 2500+ प्रश्न कव्हर झाले आहेत. प्राईज आहे 249. प्रत्येक टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहे, म्हणजे कितीही वेळा तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला रँक आणि सोल्युशन त्या ठिकाणी भेटेल. टायमरसुद्धा प्रोव्हाइड केला आहे आणि सर्व एक्झामसाठी अगदी हेल्पफुल आहे. ही एक्झाम झाली म्हणून हरकत नाही, बाकी एक्झामसाठी तुम्ही हे मटेरियल कधीही यूज करू शकता. यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडी 60, माहिती अधिकार 7, संगणक 12, 100 प्रश्नांचे 5 असं संपूर्ण तुम्हाला मटेरियल भेटेल. लगेचच परचेस करा. परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1912, 1949, 1935 की 1913? तर हा सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? योग्य उत्तर आहे 1912मध्ये. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती? बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया की HDFC बँक? तर भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, भारतात शेड्यूल्ड बँक म्हणजे अशी बँक की कंपनी कायदा 1956 अंतर्गत समाविष्ट, बँकिंग व्यवसायासाठी अधिकृत, बँकिंग नियमन कायदा 1949 द्वारे नियंत्रित की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट? हा प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता की डेहराडून? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न,
भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त हाताळणारी खालीलपैकी कोणती सर्वोच्च संस्था आहे? RBI, सिडबी, नाबार्ड की RBI? प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, नाबार्ड. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? जुलै 1982, जुलै 1969, जून 1951 की जून 1961? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे जुलै 1982. पुढील प्रश्न, बँकिंग नियमन कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? 1949, 1955, 1959 की 1969? तर कधी संमत झाला विद्यार्थी मित्रांनो हा? राईट आन्सर आहे 1949 मध्ये. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता भारतातील संघटित क्षेत्र नाही? नॅशनलाइज बँक, रिजनल रुरल बँक, कोऑपरेटिव्ह बँक की चिट्स अँड मनी लेंडर? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, हे काय संघटित क्षेत्र नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? नाबार्ड इंडस्ट्रियल लोन, RBI दीर्घकालीन वित्त, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक कृषी वित्त, IDBI अल्पकालीन कर्ज? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे प्रादेशिक ग्रामीण बँक कृषी वित्त. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यावसायिक बँकांद्वारे धारण केलेली मालमत्ता नाही? ऑप्शन आहेत विनिमय बिले, चालू खाते ठेवी, अल्प सूचनेवर दिलेले पैसे की रिझर्व्ह बँकेकडील जमा शिल्लक? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, चालू खाते ठेवी. यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश ही सर्व विद्यमान विशेष वित्तीय संस्थांच्या कार्यांचे समन्वय, पूरक आणि एकत्रीकरण होय? IFCI, IDBI, RBI की सेबी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, IDBI बँक. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा, कारण की ही छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लाईक, शेअर आणि खाली थँक्यू कमेंट करा. IDBIची स्थापना कधी झाली? 1948, 1954, 1992 की 1964? तर IDBIची स्थापना ही 1964 मध्ये झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतात पहिली विकास वित्तीय संस्था आहे? IDBI, ICICI, IFCI की RBI? तर योग्य उत्तर आहे IFCI. पुढील प्रश्न, वित्तीय संस्थांना असेही म्हणतात? फायनान्शियल ऑर्गनायझेशन, फायनान्शियल इंटरमिडिएटर, फायनान्शियल सिस्टीम की एनी ऑफ दी अबो? तर वित्तीय संस्थांना काय म्हणतात? तर वित्तीय मध्यस्थ. पुढील प्रश्न, नॅशनल हाऊसिंग बँक ही डॅडॅची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे? HDFC, HSBC, RBI की हुडको? तर नॅशनल हाऊसिंग बँक ही RBIची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. पुढील प्रश्न, डॅडॅश भारतीय वित्त प्रणालीची राणी मानली जाते? सेबी, RBI, फायनान्स मिनिस्ट्री की BSE? तर योग्य उत्तर आहे RBI. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय वित्तीय प्रणालीतील नियामक संस्था नाही? ऑप्शन आहेत RBI, सिबिल, सेबी की IRDA? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिबिल. पुढील प्रश्न बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. आतापर्यंत 3 व्हिडिओ अपलोड केलेत, ते आपण जिल्हा मध्यवर्ती बँक या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ वॉच करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तसेच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लगेचच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्याला जॉईन करून घ्या, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट आणि एक्झाम मटेरियल शेअर करत असतो. तर या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.